बघा आता मी स्क्रीनला तुम्हाला काही जे पियर्स नाऊन आहेत तर ते मी आता स्क्रीनला ओपन केलेले आहेत आणि हेच ते नाऊन आहेत विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला खूप अडचणीमध्ये टाकतात आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना तर अडचणीत टाकूच शकत नाही, कारण मी स्मार्ट पद्धतीने आणि एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला कसं शिकवता येईल बेसिक टू ॲडव्हान्स याच्यावर क्रिएटिव्ह पद्धतीने कसा कॉन्टेंट क्रिएट करता येईल आपल्याला त्याच्यावर मी काम करतो. मग आता बघा पियर्स म्हणजे काय, पियर्स म्हणजे जोडी. कशाची जोडी? नामांची जोडी. म्हणजे उदाहरणासाठी बघा आता इथे द लिहा बघा, द हॉर्स अँड कॅरेज ही दोन नाऊन आहेत. म्हणजे हॉर्सवाला एक, द हॉर्सवाला आणि कॅरेजवाला. कॅरेजवाले म्हणजे घोडागाडी, क्लिअर, त्याला कॅरेज म्हणतो आपण. पण हे दोन्ही नाऊन आपल्या ॲननं जोडलेले आहेत बरोबर. परंतु यासोबत जर का वर्ब जर तुम्हाला द्यायचं सांगितलं मी तर तुम्ही माणसाल सर हे एक नाऊन आहे, हे एक नाऊन आहे. अर्थात इथे द आल्यामुळे तुम्ही हे ओळखाल, पण इथे ओळखाल का सांगा बरं. क्राऊन अँड ग्लोरी तुम्ही म्हणाल सर हे एक नाऊन आहे, हे एक नाऊन आहे, ॲननं जोडलेले आहेत म्हणजे याच्यासोबत वर्ब प्लुरल घ्या. असं नाही प्रिय विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर. इथे द आर्टिकल आल्यामुळे तेवढं तुम्हाला समजेल, पण इथे समजेल का, खालच्या याच्यामध्ये समजेल का, ह्या जोडीमध्ये सांगा बरं. राईज अँड फॉल तुम्हाला जर मी जर दोन ऑप्शन दिले हॅज किंवा हॅव तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोक लावतील हॅव, असं नाही चालणार ना. किंवा तुम्हाला जर मी दुसरं जर दिलं आहे स्लो अँड स्टडी तर याच्यापैकी तुम्हाला वाटेल ॲननं जोडलेले आहेत, इकडचं एक नाऊन इकडचं एक नाऊन घ्या हॅव, किंवा वाज आणि वरपैकी घ्या वर, आणि जर तुम्हाला काही लोकांना असं वाटेल की घ्या आर, पण असं नाही चालणार विद्यार्थी मित्रांनो. का बरं? कारण मी तुम्हाला इथे पियर्स नाऊन हे याच्यासाठी स्क्रीनला ओपन करून दाखवलेले आहेत की हे संपूर्ण जेवढे बी काही नाऊन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, पियर्स नाऊन म्हणजे जोडीमध्ये आलेले, जोडी है ना, जोडी संगतीनं आलेले संपूर्ण जे नाउन्स आहेत तर हे नाउन्स मात्र वर्ब हे विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर घेतात, हे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे या संपूर्ण नाउनच्या सोबत क्रियापद जे आहे, क्रियापद जे आहे ते एकवचनी असेल, एकवचनी असेल. काय कुणाला डाऊट बोला. पण आता मग मुद्दा आपल्यापुढे हा उभा राहतो की सर हे लक्षात कसं ठेवायचं हे सांगा आम्हाला एकदा. पण लक्षात कसं ठेवायचं त्याच्यामध्ये आपण लय माहीर आहे, ते तुम्हाला माहीत आहे. काही गोष्टी कशा लक्षात ठेवायला लावायच्या किंवा कसं करायचं याच्यामध्ये आपला हातखंडा खतरनाक आहे, क्लिअर. बघा पहिलं मी एकदा वाचून दाखवतो, मग त्यानंतर आपण कसं याच्यावर काम करायचं, कसं लक्षात ठेवायचं आणि परमनंटली एखाद्या फॅकल्टीच्या पण लक्षात राहणार नाही, इतके तुमच्या मस्त लक्षात राहणार. पाठ करायची गरज नाही, भूकंपट्टी करायची नाही, तो जमाना गेला, क्लिअर. बघा द हॉर्स अँड कॅरेज हे एक नाऊन आहे, पियर नाऊन, त्याच्यासोबत सिंग्युलर वर्ब येणार आहे. क्राऊन अँड ग्लोरी हे पण एक सिंग्युलर. क्राऊन म्हणजे राजाच्या संबंधित, ग्लोरी म्हणजे भव्यता, क्लिअर. त्याचं ज्यावेळेस जिंकण काही गोष्टी येतात त्या बाबतीत, क्लिअर. म्हणजे क्राऊन अँड ग्लोरी हा राजाच्या संबंधित शब्द आहे, क्राऊन माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर बघा इथे एज आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे, हे पण दोन नाऊन आहेत. इथे बघा राईज अँड फॉल म्हणजे कुठल्या पण एखाद्या गोष्टीच्या संबंधित असू शकतं, क्लिअर. पण त्याच्यामधला चढ उतार, क्लिअर. त्यानंतर पीस अँड प्रॉस्पेरिटी, पीस म्हणजे शांतता, प्रॉस्पेरिटी म्हणजे त्याच्यामध्ये आणखी वाढत जाणं, क्लिअर. लॉंग अँड शॉर्ट, त्यानंतर कमिंग अँड गोईंग येणं जाणं ते संपूर्ण आलं त्याच्यामध्ये. स्लो अँड स्टडी, ट्रूथ अँड ऑनेस्टी सत्य आणि प्रामाणिकता. बॅग अँड बॅगेज तुम्हाला माहिती आहे, बॅगेज म्हणजे समजा आपलं बाळभतून जेवढं बी काय असेल ते, क्लिअर. ब्रेड अँड बटर खायचा प्रकार आहे ब्रेकफास्टचा. का बरं? कारण बघा तुम्ही ब्रेड ज्यावेळेस खाता विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत तुम्ही पाणी पिता का नाही रे, बरोबर आहे. काही जे छोटे छोटे मुलं असतात ते ब्रेडसोबत मिल्क पण खातात, बरोबर. आणि तुम्हाला माहीत असेल बॉडी बिल्डर असू द्या किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये ब्रेडसोबत बटर पण दिलं जातं. म्हणजे मग ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ब्रेड आणि वॉटर म्हणा किंवा ब्रेड आणि मिल्क म्हणा किंवा ब्रेड आणि बटर म्हणा, किंवा वर एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आता इथे बघा इथे आहे हॉर्स अँड कॅरेज, बरोबर. आता हॉर्स अँड कॅरेज काय विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात ठेवा, जी गाडी असणार आहे त्यासाठी एक घोडा लागतो असतो, बरोबर. म्हणजे ते घोडा ज्यावेळेस तुम्ही त्याला समोर झुंपता त्यावेळेसच तुम्ही त्या गाडीला जे आहे चालवू शकता, इत्यादी सर्वांना माहीत आहे. म्हणजे ते दोन्ही एकच संकल्पना आहे ना मग, बरोबर की नाही. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथे मी सांगितलं तुम्हाला ब्रेडसोबत बटर खाता सेमच आहे. किंवा इंक आणि पेन, म्हणजे जर पेन असेल आणि त्याच्यामध्ये इंक नसेल तर तो पेन काय कामाचा, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे असे काही नाऊन आहेत त्यांचा अर्थ एकच निघतो आहे, संकल्पना त्याच्यातनं एकच निघती आहे. त्यामुळे तुम्हाला सिंग्युलर वर्ब घेतले जात आहे वाक्यामध्ये, हे तुम्हाला समजायला पाहिजे. बाकी कोणचे बघा. त्यानंतर बघा राईस अँड करी आहे. आता करीची राईस बनती म्हणजे राईसचीच करी बनली जाते, बरोबर. त्यानंतर बघा एग्स आणि बॅकन आहे. हे बॅकन जे आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थात लक्षात ठेवा. ये क्या हो गया भाई आप, हॅलो गो बॅक सायमन गया, ठीक आहे.
हां बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे असतं ॲक्च्युली हे डुकराचं मांस असतं बघा, ठीक आहे. बरं असो चला, पण हे पण ब्रेकफास्टचाच एक प्रकार आहे. त्यानंतर बघा स्क्रीमिंग अँड शाउटिंग म्हणजे आरडणे किंवा किंचाळणे. हॅमर अँड सिकल म्हणजे हॅमर म्हणजे हातोडा आणि सिकल म्हणजे कोयतं. क्लिअर. परंतु एक लक्षात ठेवा, ही नावं मी यासाठी एकदा फक्त वाचून दाखवलेत. यानंतर जे आहे मी तुम्हाला एकदम मस्त मक्खन काय शिकवणार आहे, तर हे लक्षात कसे ठेवायचे संपूर्ण पेयर्स नाऊन. आणि त्यानंतर मग मी याच्यावर काय देणार आहे, तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, सराव करून घेणार आहे. आणि मग त्यानंतर जे आहे आपण मग नंतर दुसऱ्या सेशनला सुरुवात करूयात. क्लिअर. चलो ले लो भाई ट्रिक. किधर गई ट्रिक? ये आ गई ट्रिक. आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक स्क्रीनला चित्र दिसते का? बोला चला. एक स्क्रीनला चित्र दिसायला विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये संपूर्ण लॉजिक आहे. आता तुम्ही तुमच्यापैकी बरेचशे लोकांना असं वाटेल की सर हे चित्र कसं लक्षात ठेवायचं सर आम्ही, म्हणजे आम्हाला हे जे चित्र जे सर तुम्ही जे दाखवलेलं चित्र आहे ते कसं लक्षात ठेवणार सर आम्ही, आमच्या लक्षात न जाईन वगैरे सर, चित्र कसं पाठ करायचं आम्ही. चित्रपाठच करायचं नाही, हे चित्र जे आहे मी PDF मध्ये देणार आहे, तुम्हाला लावणार आहे बरोबर. पण या चित्राच्या संबंधित ती स्टोरी आहे. अर्थात तुम्हाला चित्र जरी पाहिलं तरी तुम्हाला त्या गोष्टी आठवतील, परंतु असं नाही की चित्रातल्या संपूर्ण गोष्टी आठवल्याच्यानंतर तुम्हाला ते संपूर्ण आठवण, असं नाही. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, फक्त एकदा मी जे काही सांगतो ते आता समजून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा राजा आहे बरोबर. मग त्यासाठी मी एक शब्द वापरणार, क्राऊन. काय वापरणार आहे? क्राऊन वापरणार आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने काय वापरणार आहे? क्राऊन हा शब्द वापरणार आहे. क्राऊन. क्राऊन अँड ग्लोरी. मी अगोदरचा नाही दाखवला का तुम्हाला? हे बघा ना, हे बघा क्राऊन अँड ग्लोरी कुठे गेलं? हे बघा क्राऊन अँड ग्लोरी म्हणजे क्राऊन म्हणजे राजाच्या संबंधित लावायचा आहे आणि त्याच्या भव्यतासोबत. बरोबर झालं. बघा क्राऊन आणि ग्लोरी. तो कशामध्ये बसला बघा? घोडागाडीमध्ये बसलेला आहे. म्हणजे हे हॉर्स दिसतो का नाही तुम्हाला? घोडा दिसतोय पुढी आणि ही घोडागाडी दिसते त्याची. अरे समजायला का नाही तुम्हाला सर्वांना? आता एकदा मी लॉजिक लावतो तुम्हाला आणि हे चित्र PDF मध्ये टाकतो. त्यानंतर मी परत त्या स्टोरीला सांगतो तुम्हाला कशी लक्षात ठेवायची. त्यानंतर तुम्ही बघा किती चमत्कार घडतो की नाही. आता बघा हॉर्स अँड कॅरेज आहे. कॅरेज म्हणजे ही घोडागाडी आहे बरोबर. मग मी आता लिहू का इथे हॉर्स अँड कॅरेज? इथे लिहितो बघा द हॉर्स. हे बघा इथे लिहितो द हॉर्स अँड कॅरेज. छोट्या अक्षरामध्ये लिहितो बघा द हॉर्स अँड कॅरेज. समजलं? म्हणजे हा घोडागाडी आली. हे पण 2 नाऊन लक्षात आले बरोबर. आता बघूयात, मी आता तुम्हाला स्टोरी सांगायला सुरुवात करतो. बघा हा जो राजा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो राजा आहे कोणचा? हा जो क्राऊन आणि ग्लोरीवाला जो राजा आहे याच्या बाबतीत जो बोलतो आहे, तर हा राजा आता थोडं मी मागं जाणार आणि तुम्हाला ते आपल्या इकडे जाणार. बघा आता हा जो राजा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणचा? हा वाला राजा. क्लिअर. हा राजा काय होतो विद्यार्थी मित्रांनो? बघा त्याची क्राऊन आणि ग्लोरी खूप त्यांनी केलेलं असतं, म्हणजे त्याचं राज्य खूप, त्याचं वैभव वगैरे खूप असतं. तर तो एक दिवशी काय करतो, त्याचा हॉर्स आणि कॅरेज म्हणजे त्याची घोडागाडी काढतो आणि त्या घोडागाडीमध्ये बसतो. हे बघा बसलाय का नाही? त्या गाडीमध्ये बसलाय बरोबर. आणि काय करतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या वयानुसार म्हणजे त्याचं एज आणि त्याच्या एक्सपिरियन्सनुसार, म्हणजे एज आणि एक्सपिरियन्स ही पेअर नाऊन लक्षात आली पाहिजे. त्याच्या एज आणि एक्सपिरियन्सनुसार त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप राईज आणि फॉल पाहिलेले असतात. म्हणजे राईज आणि फॉल हे पेअर नाऊन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा लक्षात ठेवा. म्हणजे कोणी केलं असतं तसं? या राजाने. आणि तो क्राऊन म्हणजे राजा लगेच लक्षात आला पाहिजे. क्राऊन आणि ग्लोरी तो कशात बसतो? घोडागाडीमध्ये. कारण त्याच्या त्या लाईफमध्ये त्यांनी काय पाहिलं असतं, त्याच्या म्हणजे एज आणि एक्सपिरियन्सनुसार त्यांनी खूप राईज फॉल म्हणजे चढ उतार त्याच्या लाईफमध्ये सोचलेले असतात. कारण बघा ना, राजा मी मुद्दामून मथारा काढलेला आहे थोडासा, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे त्यांनी खूप एक्सपिरियन्स केलेलेच असणार बरोबर. मस्त ऐका आता बघा, चिल होऊन ऐका, मी सर्वांना कळालं पाहिजे अशा पद्धतीने सांगणार. तर त्याच्या वैभवामध्ये म्हणजे जे त्यांनी राईज आणि फॉल पाहिले त्याच्यामध्ये त्यांनी पीस आणि प्रॉस्पेरिटी पण पाहिलं आहे. म्हणजे शांतता आणि त्याच्यामध्ये आणखी वाढलेलं त्याचं साम्राज्य तेही त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे पीस आणि प्रॉस्पेरिटी हा जो आहे पेअर नाऊन. त्यानंतर असे खूप त्याच्यामध्ये त्यांनी लॉंग आणि शॉर्ट असे पिरियड पण त्यांनी पाहिलेले आहेत. त्यानंतर कमिंग आणि गोईंग असं जाता येतं त्यांनी ते पण अनुभवलेलं आहे. स्लो आणि स्टडी म्हणजे अशा संकल्पना म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत चढ उतार वगैरे ह्या गोष्टी त्यांनी स्लो आणि स्टडी पण पाहिलेल्या आहेत. परंतु लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या राजाने जे आहे ट्रूथ म्हणजे सत्य आणि ऑनेस्टी या 2 गोष्टीची कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. म्हणजे ट्रूथ आणि ऑनेस्टी ही त्या राजाने म्हणजे जे आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत काय केली? जपली. कोणी? या राजाने. काय केलं त्यांनी? ट्रूथ आणि ऑनेस्टी ह्या 2 गोष्टी जपल्या. कोणी जपल्या सांगा एकदा मला परत? या राजाने. कोणत्या राजाने सांगा? हे बघा हा जो राजा आहे हा राजाने याच्या वयामध्ये म्हणजे एज आणि एक्सपिरियन्सच्या नुसार त्यांनी खूप त्याच्या राज्यामध्ये राईज आणि फॉल पाहिले आहे.
त्याच्यामध्ये शॉर्ट लॉंग खूप पाहिलं आहे त्याने, कमिंग गोईंग पण खूप पाहिलेलं आहे त्याने. त्याच्यानंतर जे आहे ज्याच्यामध्ये या राजाने जे आहे जे त्याच्या एकूण जे साम्राज्यामध्ये त्याच्या क्राऊन आणि ग्लोरीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप राईज आणि फॉल पाहिलेले आहेत. आणि फायनली जे आहे तुम्हाला मी जसं सांगितलं आहे की ट्रूथ आणि ऑनेस्टी हे मात्र जे काही आहे त्याचं मूळ तत्त्व ते त्यांनी सोडलं नाही. बघा आता परत त्या शब्दाकडे येऊयात आपण. मी काय बोललो तुम्हाला की ट्रूथ आणि ऑनेस्टी त्यांनी सोडली नाही. मग शेवटी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस असा येतो की तो राजा कंटाळतो या गोष्टीला आणि समजा त्याचं बॅग आणि बॅगेज म्हणजे जेवढं काय बाळभतून असन तो धरतो आणि त्या घोडागाडीमध्ये मांडतो. बघा संपूर्ण शब्द एकदम लॉजिक वाईज कसे लक्षात ठेवायचे. एकदा दोनदा जर स्टोरी ऐकली तर कायमचे पाठवतील विद्यार्थी मित्रांनो. यापेक्षा सोपं तुम्हाला अख्ख्या भारतात पण कोणी शिकवणार नाही. समजलं. मग आता तुम्ही चुकून पण असा अर्थ काढू नका सर जास्त जरा ओव्हरच चाललं आहे, अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ऑनेस्टली तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात तेवढे तुम्ही समजून घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे की खरंच सरनं किती क्रिएटिव्ह केलं आहे. नाहीतर हे नुसतं मी भूकंपटी हे घ्या बॅग अँड बॅगेज फालाना बिस्ताना आमकं ढमकं 4 सांगितले असते, 5 माझ्या खिशात, 2 तिकडं 4 इकडं, बस तुम्ही तिकडं मी इकडं, असं नाही. माझी तळमळ फक्त एवढी आहे की तुमचा स्कोर बनला पाहिजे आणि तुमची पकड अशी बनली पाहिजे की फीस म्हणजे की जे आहे याद राखलं पाहिजे मार्केटमध्ये तुम्ही मला. क्लिअर. मग आता बघा बॅग आणि बॅगेज म्हणजे त्याचं संपूर्ण जेवढंही काही बाळभतून आहे बॅग समजा बॅगेज आहेत तर तो काय करतो तर विद्यार्थी मित्रांनो त्या डुमणीमध्ये जे आहे म्हणजे घोडागाडीमध्ये तो मांडतो. हे बघा इथे ह्या संपूर्ण बॅगेज दिसायला बघा, हे बघा हे दिसतं का तुम्हाला. ह्या बॅगेजेस काय करतो तो संपूर्ण त्याच्या घोडागाडीमध्ये मांडतो. मग आता पुढे काय होतं बघा. आता याच्यामध्ये फक्त बॅग आणि बॅगेजेस तो मांडतो का नाही, तर त्याला खायला प्यायला पण काही लागणार की नाही. मग त्याच्यामध्ये तो पहिलं घेतो ब्रेड आणि वॉटर बरोबर त्या घोडागाडीमध्ये नेऊन ठेवतो की बाबा मला खायला जे ब्रेड लागणार, उद्या मला जर गरज पडली वॉटरच्या मिल्क पण लागेल, त्यानंतर बटर पण लागेल कुठे खायला, कशासोबत ब्रेडसोबत तो त्या घोडागाडीमध्ये ठेवतो. त्यानंतर तो राजा राईस आणि करीचा पण शौकीन असतो. बघा कशाचा, राईस आणि करीचा पण शौकीन असतो आणि एग्स आणि बेकनचा पण शौकीन असतो. बघा हा जो राजा आहे ज्यावेळेस तो कंटाळून जे आहे घोडागाडीमध्ये बसतो म्हणजे हॉर्स अँड कॅरेजमध्ये बसतो तर त्यावेळेस तो राजा काय करतो त्याच्यासोबत ब्रेड अँड बटर घेतो किंवा ब्रेड अँड मिल्क घेतो किंवा ब्रेड अँड वॉटर घेतो. क्लिअर. तिन्ही शब्दापैकी कोणचा पण शब्द येऊ शकतो परीक्षामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी जो आहे तो काय करतो सर्व बॅगेज हे जेवढ्या बॅगेज दिसतात त्याच्या बघा ह्या खूप साऱ्या अशा बॅग दाखवलेल्या आहेत मी. क्लिअर. तर तो बॅग घेऊन तो काय करतो घोडागाडीमध्ये बसतो. कारण त्याच्या लाईफमध्ये तुम्हाला मी सांगितलं त्यांनी पीस पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉस्पेरिटी पण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी राईज पण पाहिलेला आहे आणि फॉल पण पाहिलेला आहे. खूप साऱ्या अशा गोष्टीमधनं तो गेलेला आहे. त्याच्या एज आणि एक्सपिरियन्सनुसार त्याला खूप सारे असे अनुभव आलेले असतात ते लाईफमध्ये. आणि एवढ्याला संपूर्ण गोष्टीला कंटाळून मग फायनली तो घोडागाडीमध्ये बसलेला आहे. आणि आता त्याचं जे बाळभारूचं जेवढं बी काही सामान आहे तर त्याने आता घोडागाडीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यापैकी मी सांगितलं तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे हॉर्स आणि कॅरेजमध्ये त्यांनी पहिल्यांदा ब्रेड अँड बटर ठेवलेलं आहे. हे संपूर्ण बॅग आणि बॅगेज ठेवलेलं आहे. आता त्याच पद्धतीने आणखी काय काय आहे त्याचं सामान आपण आता एकदा पाहून घेऊयात आणि तो कसा वाटायला लागतो आहे कसा जातो आहे वगैरे आपण समजून घेऊयात. त्यानंतर तो राजा जो आहे लक्षात ठेवा त्यांनी इंक आणि पेन जे आहे ते पण घेतलेलं आहे. बघा हे बघा हे इंक दिसते, इंकीची बॉटल दिसायली तुम्हाला. हे बघा इंकची बॉटल दिसते. हे बघा हे इंक आणि पेनची बॉटल पण त्यांनी घेतलेली आहे. का, कारण त्याला त्याच्या साम्राज्यामध्ये जेवढे बी काही ग्लोरी क्राऊन आणि ग्लोरीमध्ये जेवढं त्यांनी पीस आणि प्रॉस्पेरिटी पाहिली सर्वांचा तो हिसाब किताब ठेवत आहे. म्हणजे दुसरा शब्द कोणचा पियर नाऊनमधला सम अँड सबस्टान्सेस. हे म्हणजे त्याचं बेरीज कमी अधिक जे काय झालं असेल ते बघा मग तो बेरीज पण करायला आहे. कशाने, इंक आणि पेननं. म्हणजे इंक अँड पेन हे पण पेयर नाऊन. तो राजा काय करीत आहे तर त्या घोडागाडीमध्ये आता बसून त्याने इंक आणि पेन पण घेतला आहे. बॅगेज तर घेतलंच आहे, ब्रेड बटर तर घेतलंच आहे, ब्रेड वॉटर पण घेतलं आहे आणि ब्रेड मिल्क पण घेतलं आहे. पण बॅगेजच्या सोबतच त्याने इंक आणि पेन घेतला आहे आणि त्याच्यावर तो आता सम आणि सबस्टन्सेस त्याच्या साम्राज्यामध्ये जे राईज आणि फॉल का आलेले आहेत एवढे मोठे. क्लिअर. त्याच्या एज आणि एक्सपिरियन्सनुसार त्याला कसे त्याचे अनुभव आलेले आहेत इत्यादी गोष्टी आता त्यांनी त्या घोडागाडीमध्ये बसून जे काय आहे तर मांडायला सुरुवात केलेली आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का, चला बोला. एकट्याला पण डाऊट नाही पाहिजे. सर्व नाऊन पियर्स नाऊन जर एकदा कडक झाले तर तुम्हाला अँडच्या बाबतीत कितीही जगातला टप प्रश्न बनवू द्या तुमचा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आत्मविश्वासाने सोडवणार. क्लिअर. आता बघूयात. बघा याकडे येऊयात आता खालच्या याच्या मुद्द्याकडे. हे समजलं तुम्हाला इंक आणि पेन आणि सम अँड सबस्टन्सेस. क्लिअर झालं. आता बघूयात खालचा. बघा तर काय होतं ज्यावेळेस हा राजा जो आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस हा राजा निघत असतो ज्यावेळेस हा राजा जात असतो घोडागाडीमध्ये बसून तर त्याला खूप मोठी जे आहेत लोक किंचाळतात ओरडतात. क्लिअर. म्हणजे स्क्रीमिंग अँड शाउटिंग. क्लिअर. म्हणजे कोणता शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा बघा स्क्रीमिंग अँड शाउटिंग. हे बघा
कोणचा? स्क्रीमिंग अँड शाउटिंग. समजलं का रे? स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे, शाउटिंग म्हणजे मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून सांगणे. क्लिअर? तर स्क्रीमिंग अँड शाउटिंग जे आहे हाही जे पियर नाऊन आहे तोही तुमच्या लक्षात आला असेल. मग आता तो मागे फिरून पाहतो बरं का. इमॅजिन करा, हा जो राजा आहे हा मागे फिरून पाहतो की बाबा लोक का किंचाळतायत, का शाउटिंग करतायत. तर लोक त्याला म्हणतात की तू राजा आहे, तुझ्या रक्षणासाठी जे आहे तू हॅमर आणि कोयतं जे आहे, म्हणजे हॅमर अँड सिकेल. सिकेल म्हणजे काय? कोयतं. हॅमर म्हणजे हातोडा. क्लिअर? हे दोघं पण घेऊन जा रक्षणासाठी, कारण तू एकलाच चालला आहे. क्लिअर? म्हणजे कोणता शब्द लक्षात आला आपला? तर शेवटचा. हॅमर म्हणजे हातोडा आणि सिकेल म्हणजे काय? कोयता. हेही शब्द लक्षात आले पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला या चित्रामध्ये जर कुठे जर का शक्य झालं असेल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही जे आहे एक असा कोयता पण दाखवू शकता. ठीक आहे? असा कोयता पण दाखवू शकता आणि सोबत जे आहे हॅमर पण जो आहे हातोडा, क्लिअर आहे, तो पण दाखवू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर ते लोक त्याला किंचाळून म्हणतात किंवा तुझ्या सिक्युरिटीसाठी तेवढं घेऊन जा. म्हणजे हॅमर अँड सिकेल लक्षात ठेवायचं. पहिला हॅमर, क्लिअर, आणि त्यानंतर सिकेल. सर्वांना क्लिअर? म्हणजे हा राजा जो आहे तर हा राजाच्या संबंधित संपूर्ण, म्हणजे हे घोडागाडीमध्ये तो बसणं, त्याच्यामध्ये त्याच्यासमोर बॅगेजेस वगैरे सर्व गोष्टी भरणं, त्याच्यासोबत तो इंक घेतो, पेन घेतो, त्यानंतर मग तो हिशेब करायला लागतो, म्हणजे सम अँड सबस्टन्सेस हा बी मुद्दा. क्लिअर? आणि त्यानंतर जे आहे तो ज्यावेळेस जायला लागतो तर त्यावेळेस बी सांगितलं आहे लोक स्क्रीमिंग आणि शाउटिंग करतात. मग त्याला सांगतात की बाबा हॅमर आणि सिकेल घेऊन जा, म्हणजे तेही नाऊन. आणि याच्यामध्ये आणि एक्स आणि बक्कन हे जे राहिलेलं आहे तर हे बघा, हे घोड्याच्या खाली आपण असे अंडे दाखवलेत म्हणजे फुटतानी. क्लिअर? तर ते हे पण आपण लक्षात ठेवायचा आहे, प्रयत्न म्हणजे करायचा आहे आपण. हे बघा, हे जे बोललो ना मी तुम्हाला, कुठे हे बघा एक्स आणि बक्कन, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता मी तुम्हाला फक्त आता एकदा रिकॅप करून देणार आहे आणि यानंतर पियर्स नाऊनवर डायरेक्ट मी आहे तुम्हाला आता काय देणार आहे, प्रश्न घेणार आहे. त्यानंतर जगातला कोणीही माणूस तुम्हाला हरू शकत नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. बघा आता कसं मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला काय आहे आपला? हॉर्स अँड कॅरेज. म्हणजे घोडागाडीमध्ये कोण बसला? राजा बसला. राजा कसं काय आठवणार तुम्हाला? क्राऊन. क्राऊन म्हणजे राजाच्या संबंधित शब्द लक्षात ठेवा. क्राऊन आणि ग्लोरी, भव्यता है ना, राजाचा दरबार. त्याच्या एज आणि एक्सपिरियन्सनुसार त्याला काय आलं विद्यार्थी मित्रांनो? अनुभव आला. घाणेरडा आला नाही तर काय आलं, जसं तुम्हाला लक्षात ठेवायचं तसं ठेवा. पण त्याने त्याच्या साम्राज्यामध्ये राईज आणि फॉल खूप पाहिले होते बघा. क्लिअर? आणि त्याच्यामध्ये राईजमध्येच काय आलं मग, म्हणजे जिथे त्याचं चांगलं चालू होतं व्यवस्थितरित्या, म्हणजे पीस आणि प्रॉस्पेरिटी, म्हणजे त्यावेळेस त्याच्या राज्यामध्ये शांतता पण होती आणि प्रॉस्पेरिटी पण होती. बरोबर? आणि अशा गोष्टी लॉंग आणि शॉर्ट, म्हणजे कधी जास्त काळासाठी तर कधी कमी काळासाठी, ह्या पण त्याने अनुभवल्या होत्या. आणि लाईफमध्ये असे खूप सण आले बी गेले बी, कमिंग अँड गोईंग. त्यानंतर स्लो आणि स्टडी, हेही शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात नेक्स्ट शब्द. नेक्स्ट शब्द कसं होतं की संपूर्ण गोष्टी ज्यावेळेस त्या राजाने त्याच्या एक्सपिरियन्सनुसार जर पाहिल्या होत्या आणि ज्यावेळेस त्या राजाने त्याचं जेवढे बी काही राईज फॉल वगैरे संपूर्ण गोष्टी ज्यावेळेस अनुभवल्या त्याच्या लाईफमध्ये, परंतु एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगितली होती की त्याने ही गोष्ट मात्र सोडली नव्हती, ती म्हणजे होती ट्रूथ आणि ऑनेस्टी. काय? ट्रूथ आणि ऑनेस्टी. त्याच्यामुळे तर जनता त्याला स्क्रीमिंग आणि शाउटिंग करून त्याला म्हणून लागली की बाबा तू हॅमर अँड सिकेल घेऊन जा, कारण तुझं संरक्षण होईल त्याने. क्लिअर? म्हणजे ट्रूथ आणि ऑनेस्टी हे नावाचं जे काही पियर नाऊन आहे तर त्यासोबत सिंग्युलर वर्ब येईल, तर तेही तुमच्या लक्षात आलं. परंतु मग राजा कंटाळतो आणि शेवटी त्याचं बॅगेज जे आहे, म्हणजे जेवढं काही बाळभतून असेल त्याचे काही जेवढं बी काही बॅग्स असतात वगैरे संपूर्ण घेतो आणि घोडागाडीमध्ये बसतो. क्लिअर? मी ते तुम्हाला सांगितले आहे. आणि त्या घोडागाडीमध्ये ज्यावेळेस तो त्याचं सामान भरायला लागतो तर त्याच्यामध्ये काय काय घेतो तो? ब्रेड अँड बटर घेतो, ब्रेड अँड वॉटर घेतो, ब्रेड अँड मिल्क घेतो. त्यानंतर त्याला तो राईस आणि करीचा शौकीन असतो ते पण तो घेतो. एक्स आणि बकन पण तो कधी कधी खात असतो, तो पण घेतो. आणि राजा जो आहे त्याच्या साम्राज्यामध्ये राईज आणि फॉल का आलेले आहेत त्यासाठी इंक आणि पेन पण घेतो. आणि इंक आणि पेन घेऊन काय नुसतं त्या इंक आणि पेनला काय तोंडावर लिहिणार का? नाही, किंवा काहीतरी करणार ना, बरोबर की नाही? म्हणजे सम अँड सबस्टन्सेस, म्हणजे त्याच्या बेरीजी जे आहेत, काय कुठं घाटा आला, कुठं तोटा आला, हे पण लावित बसणार, तो वजाबाक्या करीत बसणार. क्लिअर? त्यानंतर बघा की काही लोक जे आहेत ज्यावेळेस तो राजा निघत असतो घोडागाडीमधून तर त्यावेळेस त्याच्या साम्राज्यामधले काही लोक स्क्रीमिंग आणि शाउटिंग करत असतात. स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे. क्लिअर? तर स्क्रीमिंग आणि शाउटिंग हाही पेयर नाऊन तुमच्या लक्षात आला. आणि त्यानंतर त्याच्यातले लोक म्हणत असतात की राजा तू एकलाच जात आहे तर तुझ्या संरक्षणासाठी काय नाही, एक हातोडा आणि एक कोयता घेऊन जा. क्लिअर? म्हणजे हॅमर अँड सिकेल जे आहे हेही लक्षात आलं. फक्त मला आता एवढंच तुमच्याकडून उत्तर पाहिजे, किती लोकांना समजलं की हे पेयर नाऊन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. तुम्हाला जे आहे विद्यार्थी मित्रांनो, या राजाला काही तुम्हाला पाठ करायची गरज होती का रे? काय पाठ करायची गरज आहे काय चित्रात? आता तुम्हाला समजलं ना, एकदा चित्र पाहिलं की पटपट पटपट शब्द तुम्हाला आठवू देईन, कारण मी चित्र पण सांगितलं आणि स्टोरी पण सांगितली आहे.
कुठलं चित्रपाठ करायची गरज नाही, काय नाही. हे PDF लावतो मी चित्र, काळजी करू नका. ज्यावेळेस मी हे PDF लावीन तर मला नाही वाटत तुम्हाला आणखी पण यापेक्षा सोपं कोणी शिकवेल. आता मला सांगा, मी जर तुम्हाला असं म्हणालो की अँडने जर का 2 नाऊन जोडल्या जातात तर त्यांच्यासोबत तुम्ही इकडे एक नाऊन आणि इकडे एक नाऊन जर जोडलं तर जर पेअर नाऊन जर जोडले असेल, जसं की बघा द हॉर्स, क्लिअर, आणि द हॉर्स अँड कॅरेज, हे जर 2 नाऊन जोडले असतील तर तुम्हाला समजलं आहे की हे पेअर नाऊन आहेत सर, सिंग्युलर घेणार मी. मग तुम्हाला पहिलं हे माहीत पाहिजे होतं की पेयर्स नाऊन कोणते होते सर, हे आम्हाला माहीत पाहिजे होतं. आणि ते पेयर्स नाऊन सर तुम्ही इतक्या भारी पद्धतीने शिकवले की यापेक्षा अधिक काही सोपं होणार नाही, यापेक्षा आणखी सोपं काहीच होणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं आहे तुम्ही. सर्वांनाच आता असं वाटायला लागलं असेल, क्लिअर, एकदम सोप्या पद्धतीने. मग आता तुम्ही जर तयार असताल तर तुमची अनुमती चाहिए बरखुरदार, ताकि मैं और जो है इस पे ऊपर जो भी सवाल जवाब है वो लिख सकू बोर्ड पे. क्लिअर. चला मग आता आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जे आहे मी तुम्हाला काय करतो तर यावर कशा प्रकारचे एक बेसिक टू ॲडव्हान्स कशी वाक्य किंवा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या परीक्षामध्ये, तर त्याची एकदा तुम्हाला झाकी दिल्याशिवाय ही आपलं संपूर्ण जेवढे बी आपण मेहनत लावलेली आहे ही अपूर्ण राहील. तर त्यामुळे चलो स्टार्ट करेंगे आप सीधा फैसला क्वेश्चन के साथ. बघा मी जर असं म्हणालो विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य, पीस अँड प्रॉस्पेरिटी इज आवर, इज नाही, इजच्या पुढे पण आणखी एक लावतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही झाली पाहिजे परत आयोगामध्ये जाऊन किंवा पेपरमध्ये जाताना. क्लिअर. इज आवर आयडियल, हे आयडियल म्हणतो आहे, आयडियल्स नाही म्हणालो, लक्षात ठेवा. ते का बोलतो आहे तसं बोलतो मी ते पण तुम्हाला. द हॉर्स, हे द म्हणायचं, द हॉर्स म्हणायचं, द हॉर्स अँड कॅरेज म्हणजे घोडागाडी, कॅरेज इज का आर ॲट द डोर म्हणजे दरवाजाच्या शेजारी ती उभी आहे, दरवाजाच्या तिथे उभी आहे. क्लिअर. नेक्स्ट, ब्रेड का द ब्रेड म्हणू नाही, ब्रेड हे फक्त इथे द लक्षात ठेवा. द ब्रेड अँड बटर, आता बटर ऐवजी मिल्क येईन, वाटर येईन, काय फरक पडणार नाही. ब्रेड अँड बटर इज का आर हिज ओनली मील. ठीक आहे, ब्रेड अँड बटर त्याचं काय ओनली मील आहे. क्लिअर. 4 नंबर बघा, पीस अँड प्रॉस्पेरिटीचं घेतलं आहे, हॉर्स अँड कॅरेजचं घेतलं आहे, त्यानंतर ब्रेड अँड बटरचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघूयात आपण जे आहे नेक्स्ट आहे क्राऊन म्हणजे राजा. क्लिअर. त्याच्या संबंधित आठवायचा पटकन. क्राऊन म्हणजे राजा नाही, तर क्राऊनच्या बाबतीत लगेच क्राऊनचं नाही, क्राऊन म्हणजे टोप, ताज. क्राऊन अँड ग्लोरी इज का आर आवर रिवॉर्ड. अच्छा, रिवॉर्ड्स नाही, रिवॉर्ड म्हणलो आहे फक्त, लक्षात ठेवा. त्यानंतर टाइम अँड टाइड वेट्स फॉर नो मॅन. 6 नंबर, गोल्ड अँड सिल्वर इज आर प्रिसियस मेटल्स. 7 नंबर, वाटर and fire does not agree. चला पटापट लिहून घ्या वाक्य आणि मला याची उत्तरं सांगायची आहेत तुम्ही. आताचं जे मी तुम्हाला पेयर्स नाऊन दिलं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. क्लिअर. बघा, सर्वांनी जर अशी प्रॅक्टिस केली ना तर तुमची इंग्रजी व्याकरण काय विद्यार्थी मित्रांनो, इतका आत्मविश्वास वाढेल तुमचा की तुम्हाला सर, खरं दीपक सर जबरदस्त, तुमच्यामुळे इतका आत्मविश्वास वाढायला ना सर, नंबर 1 सर.
हा फील तुमच्याकडे आला पाहिजे, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये झाला पाहिजे, जन्माला पाहिजे. क्लिअर. तर त्यासाठी तुम्हाला मग प्रॅक्टिस पण तेवढी तगडा करणं अत्यंत गरजेची असते. बघा, संपूर्ण वाक्य विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लिहून घ्यायचे आहेत, सर्व. झालं का रे सर्वांचं? चला बोला पटकन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूयात आता, एका शब्दाला, एका वाक्याला आपण व्यवस्थितरित्या आता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, परत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे. पहिला मुद्दा, ॲननं जोडलेले दोन नाऊन आहेत. इकडे आहे प्रॉस्पेरिटी, इकडे आहे पीस, आणि पीस आणि प्रॉस्पेरिटी हे पेअर नाऊन आहे. काय आहे? पेअर नाऊन आहे. मग वर्ब काय यायला पाहिजे? सिंग्युलर. मग काय येईल? इज. म्हणजे पीस अँड प्रॉस्पेरिटी इज आवर आयडियल. संपलं. अच्छा, ते कधी कधी तुम्हाला इथं आयडियलच्या ऐवजी आयडियल्स देतील, मग तर या दोन गोष्टी झाल्या, कारण की पीस आणि प्रॉस्पेरिटी ही एकच गोष्ट आहे. पेअर नाऊनच्या संपूर्ण नाऊनचा अर्थ एकच होतो. क्लिअर. दोन अर्थ निघत नाहीत वेगवेगळे. मग हे आयडियल्स नाही यायला पाहिजे, इथे पण काय यायला पाहिजे? फक्त आयडियल यायला पाहिजे. म्हणजे इथे यायला पाहिजे इज, आर नाही. खालचे वाक्य करूया. द हॉर्स अँड कॅरेज. आता बघा, द हॉर्स अँड कॅरेज जे आहे तर हे तुम्हाला पटकन कळलं आहे. हॉर्स अँड कॅरेज पेअर नाऊन आहे, म्हणजे मग सिंग्युलर वर्ब. अँड हॉर्स अँड कॅरेज इज ॲट द डोर. संपलं वाक्य. ब्रेड अँड बटर तुम्हाला कळालं. ब्रेड अँड बटर आपल्या स्टोरीमध्ये आहे की नाही रे? ब्रेड अँड बटर घेऊन बसतो की नाही तो राजा, बरोबर आहे. बॅग अँड बॅगेज, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड मिल्क, ब्रेड अँड वॉटर इत्यादी इत्यादी. क्लिअर. मग हे काय? सिंग्युलर नाऊन आहे. सिंग्युलर नाऊन सोबत सिंग्युलर वर्ब. मग काय होईल? ब्रेड अँड बटर इज हिज ओनली मील. म्हणजे तो फक्त तेवढंच खातो, बाकी काही खात नाही, बाहेर खात असेल. क्लिअर. आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? तुम्ही त्याच्यामधले एक्सपर्ट आहेत. क्लिअर. आता बघा, क्राऊन अँड ग्लोरी काय आहे? पेअर नाऊन आहे, एकच नाऊन आहे, बरोबर. काय यायला पाहिजे? सब्जेक्ट. आपलं वर्ब काय यायला पाहिजे? सिंग्युलर. मग काय येईल? क्राऊन अँड ग्लोरी इज आवर रिवॉर्ड. तोच तर आमचा खरा इनाम आहे. क्लिअर. बघा, टाईम अँड टाईट. टाईम अँड टाईट, वेट किंवा वेट्स. आता वेट काय? प्लुरल नाऊन आहे. वेट्स काय? सिंग्युलर नाऊन आहे. नो वेट्स फॉर नो मॅन. अच्छा, एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, टाईम अँड टाईट्स हा जो मुद्दा म्हणून मी एक कीवर्ड घेतलेला आहे, मी यासाठी इथे टाकला की माझ्या लक्षात आलं की स्टोरीमध्ये आपल्या टाईम अँड टाईट्स नाही. तर मग काहीतरी तुम्ही ठेवा की त्या राजाला पटकन निघायचं होतं तिथनं ते रथ घेऊन, अदरवाईज त्याच्या अंगावर त्या टायमामध्ये एखादी लाट येणार होती, त्यामुळे त्याला पटपट तो राजा काय केला की तिथनं निघून गेला. ते कशामध्ये? घोडागाडीमध्ये बसून, म्हणजे द हॉर्स अँड कॅरेजमध्ये. त्यामुळे टाईम अँड टाईट्स हे पण एक नाऊन आहे, त्याला पिअर नाऊन म्हणतो. त्यामुळे त्याच्यासोबत पण वर्ब कसं यायला पाहिजे? सिंग्युलर. एक थोडंसं माझ्यासाठी तेवढं हे करायचं आहे, तुम्ही क्लिअर ॲडजस्टमेंट करायची आहे. मग काय होणार आहे? टाईम अँड टाईट्स जे आहे वेट है ना, काय येणार आहे इथं? टाईम अँड टाईट्स वेट्स येणार. वेट्स. टाईम अँड टाईट्स वेट फॉर नो मॅन. खालच्या वाक्याकडे येऊयात. गोल्ड अँड सिल्वर. आता एवढं लक्षात ठेवायचं होतं, बाकी काही जास्त डोक्या लावायचं नाही तुम्हाला. क्लिअर. खूपच एखादं नाऊन असेल, पेअर नाऊन, की जे माझ्याकडनं चुकलं असेल किंवा सॉरी जे राहिलं असेल. क्लिअर. आणि हे जे टाईम अँड टाईट्स तर मी तुम्हाला शिकवलं आहे. नंतर बघूयात आपण 6 नंबरचं बघूयात. मग याच्यामध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो? वेट्स याचं उत्तर येणार. लक्षात ठेवा. बघा, नेक्स्ट काय? गोल्ड आणि सिल्वर. मी गोल्ड आणि सिल्वरच्या बाबतीत काय बोललो का तुम्हाला? पेअर्स नाऊन्स. राजाच्या स्टोरीमध्ये गोल्ड आणि सिल्वरला काही आहे का जागा? नाही. वॉटर आणि याला आहे का रे? वॉटर आणि फायरला काही बोललो का मी? नाही. म्हणजे मग तुम्हाला पटकन कळलं की हे पेअर नाऊन नाहीत. मग त्यामुळे यांच्यासोबत काय येणार आहे? ॲननं जोडलेले दोन नाऊन आहेत स्वतंत्र, त्यामुळे काय येणार आहे? यांच्यासोबत वर्ब प्लुरल येणार आहे. मग इथे पण आर येईल आणि इथे जे आहे डू येईल. म्हणजे कसं होईल वरचे वाक्य? गोल्ड अँड सिल्वर आर प्रिशियस मेटल्स. मग इथं मेटल्सचं इथं मेटल्स येईल. क्लिअर. खालच्या वाक्यामध्ये वॉटर अँड फायर. मग वॉटर अँड फायर दोन सेपरेट आहेत, मग त्यामुळे डू येईल. क्लिअर. कारण दोन स्वतंत्र सब्जेक्ट आहेत, प्लुरलसाठी डू येतं. मग वॉटर अँड फायर डू नॉट ॲग्री. अशा प्रकारचे वाक्य होतील. संपूर्ण वाक्य लिहून घ्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारचं कुणाला पण अडचण मला पाहिजे नाही. सर्वांना क्लिअर होतंय? बोला. सर्वांना क्लिअर होतंय का? बोला. 7 वाक्य जे आहेत एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. माझ्या मते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आता डाऊट राहायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, फिअर नाऊन विथ अँडची कॉन्सेप्ट जेवढी बी आहे एकदम तुम्हाला कडक समजलेली आहे. यानंतर एक सेशन असं होणार आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण तुमचे जेवढे बी काही रूल्स आहेत आता उरलेले, कारण हेच खरं सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी जे महत्त्वाचा पार्ट होता. आणि यानंतरचे जे असणार आहेत संपूर्ण तुमचे नाऊन जे काही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या संबंधित जेवढे बी काही आता जे उरलेले जे काही आपले त्याला आपण म्हणूयात रूल्स आहेत, तर ते पटपट मी कव्हर करणार आहे. कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा, आपण ज्या विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट मारणार नाही हे पण लक्षात ठेवा. पटपट म्हणजे याचा अर्थ असा नाही की नुसतं स्पीडनं पळणार आणि तुम्हाला काहीच समजणार नाही, असं घडणार नाही. तुम्हाला समजलंच पाहिजे, तुम्हाला ते एकदम त्यावर आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताच आलं पाहिजे. इतक्या कडक पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलं तरच तुम्हाला त्याच्यातनं फायदा होणार आहे. अदरवाईज वरच्या जर का आपण शिकलो तर ऑब्वियसली आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. तर आत्तापर्यंत मी जेवढं बी शिकवलं आहे यामध्ये अँडची कॉन्सेप्ट काय असते ते शिकवलं आहे, पिअर नाउन्स कसे लक्षात ठेवायचे ते पण शिकवलं आहे आणि त्याचं मी तुम्हाला
PDF मध्ये देणार आहे. यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण यायला नाही पाहिजे. संपूर्ण यावर आलेले प्रश्न, कसाही प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट सेशनमध्ये आपण परत जे आहे समोर जे पण काही सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट टॉपिकवर कोणते पण जे काही प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आणि त्या संबंधित जे बी काही त्याला विशेषतः करून आपण म्हणूयात रूल्स जे आहेत, त्याचे संपूर्ण रूल्स विथ सिस्टमॅटिक अप्रोच, म्हणजे त्याला स्मार्ट अप्रोचने कसं आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकतो इत्यादी गोष्टी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बोलूया. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.